महाराष्ट्र भूमी शिरोभाग साजे, तेथे तुझे स्थान तू सदा विराजे, असा गौरव साने गुरुजींनी लिहिलेल्या खानदेश स्तोत्रात ज्या भागाचा केलाय तो भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेश. कानाचा देश, कानदेश म्हणून खानदेश अशी त्या शब्दाची निर्मिती. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यांना उत्तर महाराष्ट्र असं संबोधलं जातं. त्यात नंदुरबार, धुळे, जळगाव हे अहिराणी भाषिक आणि आदिवासी बहुल जिल्हे म्हणजे खानदेश, तर नाशिक आणि अहमदनगर हे आपली स्वतंत्र ओळख जपत आणि स्वतंत्र राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगत पश्चिम महाराष्ट्राशी जास्त जवळीक साधतात. तर आज आपण फक्त खानदेशमधल्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, वृत्तम मराठी पॉलिटिकल एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत. उत्तर महाराष्ट्राची ओळख करून घेताना आपल्याला सर्वप्रथम जळगावचा आढावा घ्यावाच लागतो, कारण उत्तर महाराष्ट्राचं केंद्रबिंदू हे जळगावच आहे. जवळपास 12,500 चौरस मैल भौगोलिक क्षेत्र असलेला जळगाव हा जिल्हा तसा विस्तारानं खूप मोठा आहे. साधारण 15 तालुक्यांचा समावेश या जिल्ह्यात होतो. जळगाव शहर हे जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र आहे. तसंच पूर्वीच्या पश्चिम खानदेश जिल्ह्याचा संपूर्ण परिसर आता जळगाव म्हणून नावारूपास आलाय. पूर्वीच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आणि अलीकडच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं केंद्र देखील जळगाव हेच राहिलंय. साधारण 200-150 वर्षापूर्वी जळगाव हे शहर वसायला सुरुवात झाली. 1883 मध्ये अमेरिकेत यादवी झाल्यानंतर कापूस व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम झाला, म्हणून त्यावर मात करण्यासाठी इंग्रजांनी जळगावची निवड केली. त्यामुळे या शहराचा विस्तार आणि विकास झपाट्याने होऊ लागला. या जिल्ह्यात प्रामुख्यानं अहिराणी, गुजराती, लेवा पाटीदारी आणि तावडी अशा भाषा बोलल्या जातात. तसेच मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बोलीभाषांचा या सगळ्या भाषांवर मोठा परिणाम झाल्याचं दिसतं. लेवा पाटील, मराठा, कोळी, जैन, मारवाडी, पावरा, भिल्ल, तडवी आदिवासी आणि मुस्लिम अशा समाज गटांचं इथं प्राबल्य आहे. राजकारणावर म्हणाल तर मराठा आणि लेवा पाटीदार समाजाचं इथं कायमच वर्चस्व राहिलं आहे. वांग्याचं भरीत अर्थात एकटांगी मुर्गी, शेवभाजी, चिखल्या आणि डासलं असे खाद्यपदार्थ इथे खूप प्रसिद्ध आहेत. राजस्थानवरून इथं येत स्थायिक झालेल्या जैन आणि मारवाडी समाज घटकांनी स्थापलेल्या मोठमोठ्या सराफा पेढ्यांमुळं जळगावला सुवर्ण नगरी म्हणून एक वेगळं महत्त्व आलंय. सोबतच जवळ असलेल्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याशी असलेल्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळं दोन्ही राज्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा ओघ देखील खूप वाढलाय. त्यामुळे जळगाव हे खानदेशातील ट्रेडिंग सिटी झालंय. परिणामी जळगावात केळी, सोनं आणि भुसार मार्केटमध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते. वेगवेगळ्या देवाधिकांच्या जत्रा आणि कृषीदैवत कांदाई मातेचे रोड हे जळगावकरांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. इथली भौगोलिक परिस्थिती देखील बऱ्यापैकी विपरीत आहे. राजकारणाचा विषय निघाला आणि त्या विषयावर एखादा माणूस खुलून कुणाशीही अगदी अघळपघळपणे बोलताना दिसला की समजावं हा माणूस जळगावचा आहे. कारण राजकारण म्हणाल तर तो जळगावकरांचा आवडता विषय. इथला प्रत्येक माणूस मोठ्या अधिकारवाणीनं राजकारणावर बोलू शकतो, किंबहुना बोलतच असतो. स्वातंत्र्यापासून हा जिल्हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसच्या 1937च्या फैजपूर या ग्रामीण अधिवेशनानंतर धनाजी नाना चौधरी यांनी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी इथं तयार केली. पण नंतर नेत्यांची अचानक वाढलेली श्रीमंती कार्यकर्त्यांना दिसू लागली व इथं मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला विरोध होऊ लागला. परिणामी काँग्रेसचा कार्यकर्ता इतर पक्षांच्या आश्रयाला गेला. त्यात सर्वाधिक फायदा झाला तो 1970च्या आसपास बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला. मराठवाड्यासारखं शिवसेना नेत्यांचं नेटवर्क इथं तयार झालं. पुढे काही कार्यकर्ते भाजपकडे गेले आणि 1999 नंतर उरला सुरला कार्यकर्ता हा शरद पवारांच्या मागे गेला. त्यामुळं सगळ्याच पक्षांना इथं अस्तित्व आहे किंवा जागा आहे असं आपण म्हणू शकतो. सुवर्णनगरी जळगाव तशी राज्यव्यापी नेते तयार करायला मागेच पडली. सांगायचं झालं तर फक्त काही 2-4 नावं समोर येतात. त्यात आशिया खंडातली सगळ्यात मोठी सहकारी बँक निर्माण करणारे प्रल्हाद एकनाथराव पाटील या सहकार धोरणाचा आणि शिक्षण क्षेत्रात राज्यभर भरीव योगदान देणाऱ्या मधुकरराव चौधरी यांची नावं सांगता येतील. पण ती तोकडीच आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील जळगावच्याच, पण त्या देखील जळगावसाठी काही विशेष भरीव कार्य करू शकल्या नाहीत. उद्योगांची वाढ न झाल्यामुळं इथला तरुण हा बाहेर राज्यात कामाला गेला आणि चांगल्या शिक्षण नसल्यामुळं बहुसंख्य लोकांनी मुंबई पुण्याला जवळ केलं. उद्योग व्यवसायात नाही पण शिक्षण क्षेत्रातली अडचण लक्षात घेऊन अलीकडे बरेच राजकारणी शिक्षण सम्राट म्हणून नावारूपास आलेले दिसतात. हाताला काम नाही म्हणून बरीच रिकामटी आणि टुकार पोरं इथं चकाट्या पिटत बसायचे. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मोठ्या प्रमाणावर गुंड प्रवृत्ती असलेल्या लोकांचा राजकारणात शिरकाव झाला. त्यातूनच जळगाव सेक्स स्कॅन्डल सारख्या कटू आठवणी देखील तयार झाल्या.
जळगावच्या राजकीय इतिहासात दोन भाऊंनी आपलं नाव कायम करून ठेवलंय. त्यात पहिले भाऊ आहेत ते म्हणजे सुरेशदादा जैन. काँग्रेस, शिवसेना असा राजकीय प्रवास करत ते राहिलेत, पण तशी त्यांना कुणाचीच गरज नव्हती. कारण कोणत्याही जातीचा आधार नसताना ते तब्बल 8 वेळा आमदार म्हणून निवडून गेलेत. तर दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ आहेत भवरलाल जैन. जैन इरिगेशनच्या माध्यमातून त्यांनी इस्रायलच्या तोडीचं कृषी तंत्रज्ञान भारतात आणून एक वेगळा इतिहास रचला आहे. त्यामुळं स्थानिक शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याविषयी वेगळाच आदर आहे. इतर लोकांच्या बाबतीत म्हणाल तर एकनाथ खडसे हे कायम धरसोड वृत्तीमुळं मर्यादित राहिले. तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन यांना जिल्हावर आपलं राजकीय नेटवर्क उभारता आलं नाही. जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही जागांवर सध्या भाजपचाच खासदार आहे. तर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभेच्या जागा आहेत. त्यात चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, जामनेर असे मतदारसंघ आहेत. पैकी 2019 साली भुसावळ या अनुसूचित जाती आरक्षित जागेवर भाजपचे संजय सावकारे हे आमदार निवडून आले होते आणि सध्या देखील तेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत. चोपड्यात शिवसेनेच्या लता सोनवणे या आमदार आहेत आणि यंदा त्यांना ही निवडणूक खूप अवघड मानली जाते. रावेरच्या जागेवर काँग्रेसचे शिरीष चौधरी गेल्या निवडणुकीत निवडून आले असले तरी यंदा इथं मात्र काटेकी टक्कर होणार आहे हे नक्की. तर जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजूमामा भोळे हे आमदार म्हणून निवडून गेलेत. तसंच ते आता पुन्हा तयारीला लागलेले दिसून येत आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे हेवीवेट नेते गुलाबराव पाटील हे आमदार आहेत. ते पुन्हा विधानसभेचं मैदान सर करायला तयार आहेत. तर अमळनेरमधून अजित पवार गटाचे आणि अजित पवारांचे खास विश्वासू अनिल भाईदास पाटील हे आमदार आहेत. यंदा त्यांना ही निवडणूक थोडी अवघड मानली जाते. तर एरंडोलमधून शिवसेनेचे चिमनराव पाटील हे आमदार आहेत. यंदा त्यांची निवडून येण्याची शक्यता तशी कमीच वर्तवली जाते. पाचोऱ्यातून शिवसेनेचे किशोर पाटील आमदार आहेत. यंदा ते देखील चक्रव्यूहात अडकले असं बोललं जात आहे. तर मुक्ताईनगरची जागा गेल्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांनी जिंकली होती, पण यंदा तिथं वारं फिरलंय. त्यामुळे तिथं काय होईल हे आता तरी भाकीत वर्तवणं अशक्य आहे. सामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन हे आपली जागा टिकवतील असा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. एकंदरीत जळगाव जिल्ह्यात महायुतीला 7 आणि महाविकास आघाडीला 4 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. एकंदरीत जळगावविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी.